कोल्हापुरातील संभाजीनगर ते ITI पर्यंतच्या रस्त्याकडेला रोज संध्याकाळी कॉन्क्रीट मिक्सर आणि ट्रॅक्टरची रांग लागते। तर ITI ते संभाजीनगर रस्त्यावर के स्टार हॉस्पिटलच्या दारात 4 चाकी आणि दुचाकी वाहनं लावलेली असतात। त्यामुळे या रस्त्यावर कायमच वाहतुकीची कोंडी होते। रस्त्यावर बेकायदेशीररित्या उभ्या केलेल्या वाहनांवर शहर वाहतूक शाखेने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होतीये। कोल्हापुरातील अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी आता डोकेदुखी बनली आहे। पाण्याच्या खजिन्याजवळून कळंब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते। हा रस्ता 4 पदरी असूनही वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपुरा पडतोय। त्यात भर म्हणून सुधाकर जोशी नगरातील काही सेंटरिंग व्यावसायिक आपले कॉन्क्रीट मिक्सर आणि ट्रॅक्टर संभाजीनगर ते ITI पर्यंत रस्त्याकडेला पार्किंग करतात। त्यामुळे हा रस्ता अरुंद बनतो आणि वाहतुकीची कोंडी होते। शिवाय अपघाताचा धोकाही वाढलाय। दुसरीकडे ITI कडून संभाजीनगरकडे येणाऱ्या रस्त्यावर के स्टार हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था नाही। परिणामी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची वाहनं रस्त्यावरच पार्क केलेली असतात। त्यामुळे सुद्धा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो। एखादं दुचाकी वाहन चुकून रस्त्याकडेला पार्क केलं तर शहर वाहतूक शाखेच्या क्रेनकडून त्वरित ते वाहन उचलून नेलं जातं। पण संभाजीनगर परिसरातील रस्त्याकडेला लावलेल्या भल्या मोठ्या वाहनांवर कसलीच कारवाई होत नाही। शहर वाहतूक शाखेने बेशिस्त वाहन पार्क करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे।